पुणे की पसंत, मोरे वसंत आणि मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे हे सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहे। त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असतो आणि अनेक वेळेस ते जे काही सामाजिक कार्य करतात, गोरगरिबांना मदत करतात किंवा अडलेल्यांची मदत करतात याचे लाईव्ह व्हिडिओ बनवून सुद्धा टाकत असतात आणि त्यांना प्रचंड रिस्पॉन्स मिळत असतो। परंतु मागील काही दिवसापासून ते वेगवेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहेत, जसं की मनसे सोडणे, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी जॉईन करणे आणि आता परत काही दिवसामध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना जॉईन करणे अशा प्रकारच्या चर्चेमुळे ते सध्या जास्त चर्चेत आहेत। तर हे सगळं बघून असं वाटतंय की नक्की वसंत मोरे यांचं चाललंय काय, बघूया सविस्तर। तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया की मनसे नक्की सोडली का। जेव्हा राज ठाकरे यांनी भोंगे विरुद्ध आंदोलन केलं होतं तेव्हा वसंत मोरे यांनी विरोध केला होता आणि तेव्हाच त्यांना शहराच्या अध्यक्षपदावरून काढून टाकलं होतं आणि तेव्हापासूनच चर्चा सुरू झाल्या होत्या की वसंत मोरे हे मनसे सोडणार। परंतु जेव्हा पण मीडिया समोर त्यांना हा प्रश्न विचारला जायचा तेव्हा पण ते सांगायचे की वसंत मोरे हे कधीही मनसे सोडणार नाहीत, मी नेहमीच मनसे सोबतच राहील। त्यानंतर त्यांनी अनेक वेळेस बोलून दाखवलं की त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी ते इच्छुक आहेत। मग यामध्ये पण त्यांना स्पर्धक होते साईनाथ बाबर। या दोघांमध्ये नक्की सीट कोणाला भेटणार असा पण प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं आणि त्या दरम्यान म्हणजे निवडणुका जाहीर होण्या अगोदर किंवा राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर करण्या अगोदर ह्या दोघांमध्ये तुलना होते की नक्की राजसाहेब ठाकरे कोणाला तिकीट देणार। तेव्हा बऱ्याच वेळेस वसंत मोरे यांनी बोलून दाखवलेलं आहे की माझा चांगला प्रभाव आहे या ठिकाणी, मी इथेच कामं केलेले आहे, इथलाच नगरसेवक आहे, अशा प्रकारे तर मला तिकीट मिळण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि माझी इच्छा आहे असं अनेक वेळेस बोलून दाखवलं होतं। आणि साईनाथ बाबरचं पण तेच होतं की राज ठाकरे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्यच असेल। तर थोडक्यात बघायचं झालं तर वसंत मोरे यांना पहिल्यापासून निवडणूक लढवायचीच होती आणि जरी राज ठाकरे यांनी निवडणुका लढवल्या असत्या आणि जर वसंत मोरे यांना तिकीट मिळालं नसतं तरी पण त्यांनी एखाद्या वेळेस मनसे सोडली असती। परंतु राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। हे समजल्यावर वसंत मोरे यांनी मनसे सोडली आणि जेव्हा मनसे सोडली तेव्हा राज ठाकरे यांनी पण एक सल्ला दिला होता की राजकारणामध्ये आपल्याला खूप जास्त संयमी असलं पाहिजे। परंतु वसंत मोरे यांचं असं झालं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढणार म्हणजे लढणारच, मग कोणत्याही स्टेजला का जाणं होईना आणि झालं पण तसंच। मग त्यानंतर त्यांनी मनसे सोडल्यानंतर काही दिवस अभ्यास केला किंवा परिस्थिती बघितली की नक्की आता कोणत्या गटामध्ये प्रवेश करायचा। अशातच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली। परंतु ऑलरेडी महाविकास आघाडीचा उमेदवार डिक्लेअर झाला होता, त्या ठिकाणाहून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि बीजेपी कडून मुरलीधर मोहोळ यांना। मग जेव्हा पण मीडियामध्ये विचारलं जायचं की तुम्ही शरद पवारांना का भेटले किंवा संजय राऊतांना का भेटले तेव्हा ते असंच सांगायचं की पर्सनल कामानिमित्त मी भेटायला आलो होतो। परंतु जेव्हा सगळी चाचपणी करून झाली आणि जेव्हा त्यांना हे समजलं की महाविकास आघाडीचा अगोदरच उमेदवार डिक्लेअर झालेला आहे तेव्हा त्यांच्या समोर एकच पर्याय होता, ते म्हणजे एकतर अपक्ष लढवणे किंवा वंचित बहुजन आघाडी। तर त्यांनी अपक्ष लढवण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणे निवडले आणि वंचित आघाडीमध्ये गेल्यानंतर त्यांना तिकीट पण भेटलं आणि ते निवडणूक सुद्धा लढवले। परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला, त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं आणि या निवडणुकीमध्ये निवडून आले भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि 2 नंबरला होते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या मतामध्ये खूपच कमी डिफरन्स होता। परंतु वसंत मोरे यांना खूपच कमी मतं पडले होते। त्यानंतर आता काही दिवस ते सायलेंट राहिलेले होते आणि आज अचानक चर्चा परत सुरू झाल्या की आता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जाणार आहेत। आज सकाळपासूनच चर्चा सुरू होत्या आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट पण घेतली आणि भेट झाल्यानंतर ते बाहेर येऊन काय बोलले आता त्यावर बघूया सविस्तर माहिती। तर उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे वसंत मोरे यांना असं म्हटलं की स्वगृही यायला उशीर केला, कारण वसंत मोरेची जी राजकारणाची सुरुवात झाली होती ती शिवसेनेपासूनच झाली होती आणि जेव्हा उद्धव ठाकरे यांना वसंत मोरे भेटले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की स्वगृही यायला उशीर केला, अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं असं मीडिया समोर येऊन वसंत मोरे यांनी सांगितलं। सोबतच मग त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही काही दिवसामध्येच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष का सोडला। वंचित बहुजन आघाडीमध्ये जाऊन लोकांनी मला ऍक्सेप्ट केलं नाही, एक प्रकारे लोकांनी मला नाकारलेलं आहे, याच कारणामुळे मी वंचित बहुजन आघाडी सोडत आहे असं थोडक्यात त्यांनी उत्तर दिलं। त्यानंतर त्यांनी हे पण बोलताना सांगितलं की मी पूर्वीपासून शिवसेनेतच होतो, आज स्वगृही परतलेलो आहे, पहिल्यांदा नगरसेवक पण मी शिवसेनेतून झालो, शाखा अध्यक्ष पण होतो आणि पहिला गुन्हा हा माझ्यावर शिवसेनेमध्येच झालेला आहे किंवा पहिली केस जी आहे
ती शिवसेनेमध्ये असतानाच माझ्यावर झालेली आहे, तर मी आज घरी परतलो आहे, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. आणि सोबतच आता पुण्यामध्ये महानगरपालिकेची बी निवडणूक होणार आहे, त्यासाठी आक्रमकपणे निवडणूक लढवायची आहे असं पण बोलले. आणि त्याच सोबत विधानसभेबद्दल बोलताना ते असं म्हटले की मी खडकवासला आणि हडपसर या दोन्ही ठिकाणाहून विधानसभा निवडणूक लढवू शकतो. तर एक प्रकारे बोलायचं झालं तर आता पण ते विधानसभा लढवण्यासाठीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत असं स्पष्ट दिसून येतं. कारण त्यांनी पहिल्यांदाच भेट घेतली, अजून प्रवेश पण केला नाही. प्रवेशची तारीख 9 जुलै ही ठरलेली आहे. उद्धव ठाकरे यांना भेटल्याबरोबरच मीडियासमोर सांगितलं की विधानसभा लढवायचीच असेल तर या 2 ठिकाणाहून लढवणार. म्हणजेच एक प्रकारे आता पण ते विधानसभा लढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या बोलण्यावरून असंच दिसतं. परंतु लगेचच त्यांनी सावरासावरी करत असं म्हटलं की एकदा प्रवेश होऊ द्या, बाकीच्या गोष्टी नंतर ठरत राहतील. तर आता त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश 9 जुलैला ठरलेला आहे, हे फायनल झालेलं आहे अशी माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हा टाइम पिरियड खूप मोठा नाही, यामध्ये टाइम पिरियड खूप महत्वाचा आहे. कारण 2 ते 3 महिन्याच्या दरम्यान त्यांनी मनसे सोडली, वंचित बहुजन आघाडी जॉईन केली आणि आता शिवसेना जॉईन करत आहेत. सोबतच पक्ष प्रवेश होण्याच्या अगोदरच मीडियासमोर बोलताना असं सांगितलं की मी हडपसर आणि खडकवासला ही विधानसभा लढवू शकतो. तर अशा प्रकारे मग आता ज्यावेळेस मनसेंनी निवडणूक न लढवायचं ठरवलं तेव्हा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले आणि आता विधानसभा निवडणूक लढवायचीच आहे त्यांना, म्हणून ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत असे कुठेतरी आता सोशल मीडियामध्ये प्रश्न किंवा व्हायरल मेम्स वगैरे होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूपच कमी टाइम पिरियडमध्ये झाल्यात असं बघून असा प्रश्न मनामध्ये येतो की वसंत मोरे यांचं नक्की काय चाललंय. म्हणजेच एक बघायला गेलं तर त्यांच्या मनातून काम करण्याची खूप जास्त जिद्द आहे. तुम्ही त्यांचं जर फेसबुक हँडल बघितलं किंवा इतर सोशल मीडिया हँडल बघितले तर ते दररोज ऍक्टिव्ह असतात, दररोज काही ना काही कामं करत असतात. म्हणजे त्यांना मोठ्या प्रकारे मदत करायची आहे किंवा मोठ्या लेवलला जाऊन काम करायची आहे अशी त्यांची भावना दिसत असते. कारण त्यांना फक्त सध्या मोठं पद पाहिजे, जसं की आमदार असू द्या, खासदार असू द्या, तसं पद भेटल्यानंतर अजून जास्त लोकांपर्यंत मला मदत करता येईल हा हेतू त्यांच्या मनामध्ये असू शकतो आणि त्यासाठी ते पक्ष बदलत आहेत, परंतु त्यांचा हेतू सोडत नाहीत. कधी कधी आपण भूमिका का बदलत आहे त्याच्या मागचं कारण पण बघायला पाहिजे. तर ओव्हरऑल वसंत मोरेची सगळी स्टोरी जवळपास मी तुम्हाला सांगितलेली आहे. यावरून नक्की तुम्हाला वसंत मोरे बद्दल काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.